नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर खूप सर्दी झाली मला आणि खोकला पण लागलाय, कारण मलाच नाही अशा दिव्याला सुद्धा लागलाय या कलरमुळं. ते घासू लागले होते ना भीती, तर त्याच्या नाकात आणि तोंडात धुळला गेलाय त्याचा. तर आमच्या तिघांची पण तब्येत खराब झाली आहे. दवाखान्यात थोड्या वेळानं घेऊन जाईन तिला, दवाखाने चालू झाल्यानं. पहिलं तर मला लाइटिंग वगैरे काढून दाखवायची आहे, म्हणजे दाखवायची नाही, बघायची आहे की चालू आहे की नाही आहे. नंतर नवीन आणावं लागेल मला, कारण घराला पण सजवायचंय, खिडक्याला वगैरे लावायच्यात लाइटिंग. तर चला बघूया लाइटिंग कोणची कोणची चालू आहे, काय कसं आहे काय नाही. तर गेल्या वर्षीच्या लाइटिंग मध्ये हर वर्षी नवीन नवीन लाइटिंग घेते, तशा करून मी खूप जमा केल्या होत्या, आईला पण दिल्या आणि माझ्याकडे काय आहे तर बघते त्या चालू आहेत की नाही. चला. तर हे बघा, बोर्ड खराब झाले या. किती वाजले? 8:30 वाजले. तर बिल्डिंग धुवायला येणार होते, तर आज संध्याकाळी पाणी येणार नाही सांगितलंय. पाणी काढून ठेवले बघा इथं, त्याच्यामध्ये निर्मा आहे, त्या जगामध्ये पाण्याचं पाणी करून ठेवले, निर्म्याचं. त्याच्यात पाणी भरून ठेवले, पाणी भरून ठेवले, आले की धुता येते. आणि हे दिवाळीचं सगळं लाइटिंग वगैरे, हार वगैरे गेल्या वर्षीचं आहे, तरी खूप वर्षाचं आहे. तर हे बोर्ड खराब झाले, आता ह्या बरोबर करते मी हे बोर्डाला. खूप जुनं आहे बोर्ड हे. खराब झाले ह्याला ना मोठून टाकते, इथून टाकते पुढे नवीन स्टार्ट करते. मला थोडस लाइटिंगचं पण काम करायचंय, खटक्याचं पण काम करायचंय. खटके थोडेसे खराब झाले तर 1-2, आणि लाईट पण लवकर लागत नाही, काय नाही. असं तर लाईट आहे चालू, पण 5 मिनिटांना भग उजेड येते. लाइटिंगचं पण काम करून घ्यायचंय मला. तर बघा, आता ही पिन तर लावली मी, तर चालू होती की नाही. लाव आशिष, लाव. पटकन ना, लाइटिंग होते लागते का. शायद हे खराबच झालंय, पुढे मेहनत करून सुद्धा. लाईट येत नाही, नाही तर इथं लाईट येते. अरे आलती. इथं बरोबर बसल. थांब, कोण दिसत आहे. आता ही लाइटिंग चालू आहे का? एक तर चालू झाली, हा ही पण चालू आहे. हा किती भारी दिसतीये, ही पण चालू आहे. हे जे दिवे पडले तर लावून घेते दिव्या. पहिलं चालू आहे की नाही ते बघते. अरे खराब झाली. खराब झाली. कशी काय खराब झाली. शायद ही खराब झाली. गेला नीट करते मी आता, ही बघते आता. हे पण चालू आहे.
दुसरी बघते. लय साऱ्या लाईटिंग आहेत माझ्याकडे. मी लय वर्षापासून जमा करू करून ठेवायला लागले. हा ही पण झाली. आता एवढीच लाईटिंग आहे. हे चालू आहे. एवढा चालू आहे का? 1 2 3 हे 4 5. ह्या 2 खराब झाल्या. आता हिलाही बघते. बघा हे पण आहे इकडं. हे पण आहे आणि हे तोरणं पण आहे. लय वर्षाचं आहे. आताच नवं 3-4 वर्ष झाला असेल. नवीन दिसते. आता दवाखान्यात चालले दिव्याला घेऊ. दिव्याला खोकला, ताप, सर्दी, कफ झालाय तर घेऊन जाते. 9 वाजलेत बघा. जाते पटकन. चल लवकर येऊ. असे थांबा घरी. भिऊ नको. हा पाणी आलं बघू. पाणी आलं. पाणी येणार नव्हतं. कसं काय आलं? लास्ट कसा बघू. केवढी धार आहे पाण्याची. बघा इथं पण कलर लावलाय आम्ही. पाणी आलंय. पाणी येणार नव्हतं, आलं पाणी. बरं झालं. तर हे बघा औषध आणलंय. ह्या असे दिव्याला, या दोघाला आणि हे मला. कारण मला पण खोकला आणि सर्दी भरपूर झाले. ते माझ्यासाठी, हे असे दिव्यासाठी. आणि विक्स गोळ्या आणल्यात येताना. आता चला गोळ्या वगैरे खाता आम्ही आता. तर मला पण भरपूर सर्दी झाली आहे. खोकला पण लागलाय. आले दवा वगैरे खाल्ल्या आता आम्ही. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि लाइटिंग बघा 2 खराब झाल्यात लाइटिंग. तर बघते कुठे इकडं नीट करायची आहे का. ती दिव्याची लाइटिंग असती ना ती वाली. बाकीची दुसरी आहे ती फेकून टाकते. आणि हे बघा कलरचं कसं ठेवलंय भिजवायसाठी. पण हे जर काही निघणंच गेलंय. हे जर चांगलं भिजन त्याला चांगलं घासून वगैरे ठेवते. आणि ते ब्रश सुद्धा ठेवून टाकते. किचनला कलर लावला नाही कारण आमची तब्येतीच खराब झाली आता. तर बघते नंतर कधी डिसेंबरमध्ये मारीन. नाहीतर अजून थोडंसं बरं वाटलं ना अजून मारीन. तर मला दम लागलाय लय. कारण मला कफ लय झालाय. खोकला आणि कफ खूप भरपूर झालाय. गोळी खाली मी आता. तर मी इथंच ब्लॉग खतम करते. प्लीज माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. आणि माझे जर तुम्हाला ब्लॉग जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला बाय. काळजी घ्या. बाय.